बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या सुरुवात करूया। मध्य रेल्वेवरील मोटरमॅन आणि लोकल व्यवस्थापकांची रिक्त पदांमुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढत असल्याचं समोर आलेलं आहे। अपुऱ्या मनुष्यबळामुळे अनेक कर्मचाऱ्यांना ज्यादा वेळ काम करावं लागतं। सध्याच्या घडीला 124 मोटरमॅनची पदं रिक्त आहेत। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात मोटरमॅनची मंजूर 923 पदांपैकी 124 मोटरमॅन पदं रिक्त आहेत। रेरा कायद्यानुसार रेरा नियामक प्राधिकरणानं अपीलीय न्यायाधिकरणानं घर खरेदीदारांना आदेश दिल्यास त्याचं पालन करणं खरेदीदारांना बंधनकारक असतं। आदेशाचं पालन न केल्यास शिक्षेची तरतूद रेरा कायद्यामध्ये आहे। पण आता मात्र केंद्र सरकारनं खरेदीदारांना मोठा दिलासा दिलाय। आदेशाचं पालन न करणाऱ्यांसाठी दंडात्मक कारवाई होणार आहे। एअर इंडियानं इंधनाच्या वाढत्या किमती आणि पश्चिम आशियातील तणावामुळे दरमहा सुमारे 400 आंतरराष्ट्रीय उड्डाणं रद्द किंवा मर्यादित केली आहेत। एअर इंडियाच्या विमानांची संख्या कमी झाल्याचा थेट परिणाम तिकिटांच्या दरावर झालाय। दिल्ली ते मेलबर्न दरम्यानचं तिकीट तब्बल 2,76,000च्या घरात पोहोचलंय। याशिवाय अनेक मार्गावरील तिकिटांच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे। देशातील पहिल्या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या सुरक्षेकरता कमी परिचालन खर्चासह रेल्वे सुरक्षिततेतील अनुभवामुळे CISF आणि RPFला पसंती दर्शवली। बुलेट ट्रेन आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 500 RPF जवान आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येणार आहे। राज्यातील वाहन सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी राज्य शासनानं 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना 1 जुलैपासून HSRP नंबर प्लेट बसवणं अनिवार्य केलंय। राज्यातील HSRP नंबर प्लेट बसवण्याच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर ही मुदत 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे। मात्र HSRP प्लेट नसणाऱ्या वाहनांवर 1 जुलैपासून कारवाई करण्यात येणार आहे। मान्सूनची प्रगती वेगानं सुरू आहे। अवघ्या 48 तासात तो दक्षिण अंदमानात दाखल होणाऱ्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून मान्सूनला अनुकूल गती मिळण्याची स्थिती तयार झाली आहे। मध्य प्रदेशातील 5 वाघांच्या मृत्यूमागे केनाईन डिस्पेंटर असल्यानं चंद्रपुरातील ताडोबामती वाघांवर कडी नजर ठेवली जाते। खबरदारीचा उपाय म्हणून ताडोबा व्यवस्थापनानं बफर क्षेत्राला लागून असलेल्या जवळपास 95 गावातील श्वानांचं लसीकरण सुरू आहे। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या 7 कोटींहून अधिक सभासदांसाठी एक आनंदाची बातमी आहे। PF काढण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेगवान करण्यासाठी EPFO लवकरच पैसे काढण्याच्या दाव्यांसाठी स्वयंचलित प्रणाली सुरू करणार आहे। यामुळे अर्जदारांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्याचा वेग कमालीचा वाढणार आहे। पावसाळी हंगामात समुद्रातील वाढता धोका लक्षात घेऊन गेटवे ते मांडवा या मार्गावरील प्रवासी जलवाहतूक सेवा येत्या 26 मे पासून 31 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। महाराष्ट्र सागरी मंडळ मांडवा विभागाच्या बंदर निरीक्षकांनी या संदर्भात अधिकृत निर्देश जारी केलेत। PNP मालदार अजंठा या कंपनीच्या बोटी गेटवे ते मांडवा या जलवाहतूक मार्गावर प्रवासी जलवाहतूक करतात। राज्यातील धरणांमधील गाळ वाढत असल्यानं पाणी साठ्याची क्षमता कमी होते। त्यामुळे उजनी, गिरणा, गोसेखुर्द, मुळा, जायकवाडी आणि हतनूर या 6 मोठ्या प्रकल्पांच्या जलाशयातून प्रायोगिक तत्वावर गाळ आणि गाळ मिश्रित वाळू काढण्यास राज्य मंत्रिमंडळानं परवानगी दिली आहे। हा गाळ शेतकऱ्यांना शेतात टाकण्यासाठी विनामूल्य दिला जाणार आहे। म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पांमध्ये भाडेकरू आणि रहिवासी यांना वेळेवर भाडं न मिळणं, विकासकांकडून होणारी दिरंगाई, सदनिकांचा ताबा आदी वादांसंबंधीच्या तक्रारी सोडवण्यासाठी तक्रार निवारण व्यवस्थापन प्रणाली निर्माण करण्यात आलेली आहे। पुनर्विकास प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत आणि भाडेकरूंना पुनर्वसनाचा लाभ मिळावा यासाठी या प्रणालीची मदत होणार आहे। राज्यात मे महिन्यात वाढलेल्या कडाक्याच्या उष्णतेमुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्यानं घट होते। जलसंपदा विभागानं जाहीर केलेल्या अहवालानुसार राज्यातील 3028 प्रकल्पांमध्ये सध्या केवळ 34.13% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे। विशेष म्हणजे गेल्या वर्षी याच दिवशी राज्यातील एकूण पाणीसाठा 29.70% होता। छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे। इथे सध्या 28.69% साठा शिल्लक असून गेल्या वर्षी याच कालावधीमध्ये तो 39.59% होता। वाढत्या उकाड्यामुळे विजेची मागणी विक्रमी पातळीवर पोहोचली आहे। त्यामुळे वीज वितरण कंपन्यांसमोर पुरवठा सुरळीत ठेवण्याचं मोठं आव्हान आहे। काही भागात तांत्रिक बिघाडामुळे वीज पुरवठा विस्कळीत होत असून दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू करत पुरवठा पूर्ववत केला जातोय। विशेषतः बेस्टच्या ग्राहकांना या अडचणीला सामोरं जावं लागत असून तक्रार करूनही पाऊण तासानं वीज पुरवठा सुरळीत होत असल्याची तक्रार ग्राहक करतात।
मराठी भाषेत नामफलक नसलेल्या दुकानं आणि आस्थापनांविरोधात मुंबई महापालिकेनं गुरुवारपासून धडक मोहीम सुरू केली असून ए विभागात करण्यात आलेल्या पाहणीमध्ये 113 दुकानं आणि आस्थापनांवर मराठी पाट्या नसल्याचं आढळून आलंय। यात मोठे हॉटेल्स आणि बँकांचाही समावेश असून त्यांना नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत। पुणे मिरज ते लोंढा या रेल्वे ट्रॅक दुहेरीकरणाच्या कामाचा मोबदला शेतकऱ्यांना मिळावा या मागणीसाठी गेल्या 48 महिन्यांपासून शेतकऱ्यांचा संघर्ष सुरू आहे। शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन त्याचा मोबदला मिळत नसल्यानं अखेर संतप्त झालेल्या पलूस तालुक्यातील शेतकऱ्यांनी नांद्रे आणि वसगड या गावातील बाधित शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केलं। जळगावातील भुसावळमध्ये बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या पथकानं शिरपूर कन्हाळा रोड परिसरात 19 वर्षीय युवकाला अटक करत गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसं जप्त केली आहेत। अर्शद अली शेख खालिद असं त्या युवकाचं नाव आहे। जळगावातील यावलमध्ये वॉर्ड क्रमांक 10 आणि 11 मधील पाणी प्रश्न गंभीर झाला आहे। त्याची दखल घेत भाजपच्या गटनेत्या नंदा महाजन यांच्या नेतृत्वात पालिकेवर भव्य मोर्चा काढण्यात आला। शहरातील अनियमित पाणी पुरवठा आणि अस्वच्छतेबाबत नागरिक संतापले असून भाजप नगरसेवकांनी पालिका प्रशासनावर टक्केवारी घेऊन काम करत असल्याचा खळबळजनक आरोप केला। शिरूर तालुक्यातील एका लग्न समारंभात खासदार निलेश लंकेंनी आपल्या साध्या आणि आपुलकीच्या स्वभावाची पुन्हा एकदा प्रचिती दिली। लग्नविधी सुरू असताना त्यांनी स्वतः पुढे येत वधूवरांचा अंतरपाठ धरल्यानं उपस्थितांमध्ये आश्चर्य आणि कौतुकाची चर्चा रंगली आहे। जळगावातील भुसावळमध्ये खडका रोड परिसरात एक म्हैस चक्क रस्त्याच्या डिवायडरमध्ये अडकल्याची घटना समोर आली आहे। डिवायडरमध्ये अडकल्यानं म्हशीचा जीव हा धोक्यात आला होता। डिवायडरमध्ये अडकलेल्या म्हशीला बाहेर काढणं अशक्य असल्यानं हायड्रॉलिक ब्रेकरच्या माध्यमातून डिवायडर तोडून नागरिकांनी म्हशीची सुखरूप सुटका केली। जळगावच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये अस्वच्छतेमुळे रुग्णांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ सुरू होता। रुग्णांना उपचारासाठी वापरलेले इंजेक्शन, सलाईन तसंच मेडिकल वेस्टेज महिलांच्या वॉर्डात उघड्यावर टाकल्याचं दिसून आलंय, तर काही वॉर्डमध्ये कचरा कुंड्या ओसंडून वाहत असल्याचं दिसून आलंय, तर याच कचऱ्याच्या शेजारी रुग्णांची औषधं, नवीन सलाईन बॉटल ठेवल्याचं दिसतंय। पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकात इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणालीच्या कामासाठी मध्यरात्रीनंतर 5 तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे। रात्री 12 ते पहाटे 5 या कालावधीमध्ये अप आणि डाऊन धीम्या मार्गिकांवरील वाहतूक बंद राहणार असून सर्व धीम्या मार्गावरील लोकल गाड्या जलद मार्गावरून चालवण्यात येतील। या ब्लॉकमुळे काही लोकल गाड्यांच्या थांब्यांमध्ये बदल करण्यात आला। केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यावेळी त्यांच्या ताफ्यात त्यांनी कपात केल्याचं दिसून आलं। यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना पेट्रोल डिझेल बचतीसाठी जबाबदारीनं वागण्याचं आणि अनावश्यक मोठे ताफे टाळण्याचं आवाहन केलं। जळगावातील रावेर तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झालाय। याचा मोठा फटका स्थानिक शेतकरी आणि ऑटो चालकांना बसतोय। बहुतांश पेट्रोल पंपांवर नो स्टॉकचं फलक पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे नागरिक संतप्त झाले। पुण्यात जून आणि जुलैमध्ये पाणी कपातीची शक्यता आहे, कारण सध्या खडकवासला प्रकल्पातील 4 धरणात मिळून एकूण पाणीसाठा 8.41 टीएमसी असून पुणे शहराला जुलै अखेरपर्यंत पुरेल एवढं पाणी धरणात उपलब्ध आहे। त्यामुळे वेळेवर पाऊस न झाल्यास जून जुलैमध्ये पाणी कपात करावी लागण्याची शक्यता आहे। पुण्यात ढगाळ वातावरणामुळे तापमान घटलंय, मात्र उकाडा कायम असून शहराचं तापमान 44 अंशांच्या खाली गेलंय। पुण्यात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून तापमान 44 अंशांच्या जवळ असल्यानं मोठा उकाडा जाणवतोय। भविष्यात कधी कॅबिनेट मंत्री होण्याची संधी मिळाली तर 100% पर्यटन मंत्री होणार असं वक्तव्य राज्यमंत्री योगेश कदम यांनी केलंय। ते दापोली तालुक्यातील लाडघर समुद्र किनाऱ्यावर विविध विकास कामांच्या उद्घाटनावेळी बोलत होते। पंढरपुरातील मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या कारला अपघात झाला। धोत्रे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात। मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर त्यांच्या कारचा अपघात झाला। राजकोटच्या जेटपूरमध्ये एका महिला वकिलाच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आलाय। 4 महिलांनी संकुलात घुसून गोंधळ घातला। घटस्फोटाच्या वादातून एका महिला वकिलाला मारहाण करण्यात आली आहे। हल्ल्याचे खळबळजनक सीसीटीव्ही फुटेज समोर आले। अमरेलीतील काडियाली गावात सिंह शिरल्यानं खळबळ माजली। सिंह वाटसरूच्या समोर आल्यानं भीतीचं वातावरण पसरलं होतं। जुनागडच्या खंबालिया गावात नोटांची उधळपट्टी झाल्याचं दिसून आलंय। लोककलाकार जिग्नेश कविराज यांच्या नाटकासाठी पैशांची उधळण करण्यात आली। लोकांनी 1.5 तास हवेत नोटा उडवल्या। प्रांतिजमधील राष्ट्रीय महामार्गावरील एका हॉटेलमध्ये सिलेंडरचा स्फोट झालाय। गजबजलेल्या सलाल चौकडी परिसरातील आगीमुळे सर्वत्र घबराट पसरली होती। या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही।
आणि आता एक मोठी आणि दुःखद बातमी समोर येते. प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन झालेलं आहे. मुंबईतील रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं वयाच्या 68व्या वर्षी निधन झालंय. मानसिक आरोग्य क्षेत्रात डॉक्टर नाडकर्णी यांचं मोठं योगदान आहे. दुःखद बातमी आपण पाहतोय. प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन झालेलं आहे. मुंबईतील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं वयाच्या 68व्या वर्षी निधन झालंय. मानसिक आरोग्य क्षेत्रात डॉक्टर नाडकर्णी यांचं मोठं योगदान होतं. आणि आता पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच देशवासियांना इंधन बचतीचं आवाहन केलं होतं आणि त्याला प्रतिसाद म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेलारांसोबत थेट दुचाकीवरून विधान भवनात दाखल झाले. याच दरम्यान मंत्री आशिष शेलार आणि ठाकरेंच्या पक्षाचे आमदार अनिल परब यांचा एक 8 ते 10 सेकंदांचा मिश्किल व्हिडिओ सध्या चर्चेत आलेला आहे. यावरून सुषमा अंधारेंनी शेलारांवर टीका केली. राष्ट्रवादीचे युवा नेते जय पवार यांनी बारामतीतील राष्ट्रवादी भवनात जनता दरबार घेतला. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहत विविध समस्या आणि मागण्या मांडल्या. जनता दरबारात आलेल्या प्रत्येक नागरिकांच्या समस्या समजून घेत त्यावर तात्काळ कार्यवाही करण्याचं काम जय पवार करत असल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त केलं. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्य सरकारवर विविध मुद्द्यांवरून जोरदार टीका केली. कुंभमेळा खर्च, स्मार्ट मीटर, ड्रग्ज तस्करी, सोलार धोरण आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून भाजप सरकारला लक्ष्य करत धर्माच्या नावावर भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसंच लाडक्या बहिणी योजना आणि शेतकऱ्यांच्या जमिनींच्या मुद्द्यावर देखील सरकारवर त्यांनी निशाणा साधला. राज्यात सुरू असलेल्या वारकऱ्यांच्या वादावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी प्रतिक्रिया दिली आहे. वारकरी हे वारकरी आहेत, डावे उजवे कोणी नाही असं नितीन गडकरी म्हटलेत. गेल्या काही दिवसांपासून वारकरी संप्रदायासंदर्भात वाद सुरू होते. यावरून नितीन गडकरी यांनी ही प्रतिक्रिया दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या कामांची पाहणी करत दिवे घाटातील काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचं सांगितलं. वारकऱ्यांसाठी स्वतंत्र मार्ग, फ्लायओव्हर, इलेक्ट्रिक लिफ्ट आणि हरित महामार्ग उभारण्यावर भर देण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पंढरपूर दौऱ्यानंतर हेलिकॉप्टर प्रवास टाळत कारनं अक्कलकोटकडे रवाना होण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. भिवंडी महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ईशा इम्रान खान विजयी झाल्यात. त्यांनी शिवसेनेच्या अस्मिता नाईक यांचा 4 मतांनी पराभव केला. भाजपच्या सदस्यांनी ऐनवेळी माघार घेत गैरहजर राहिल्यानं ईशा खान यांचा विजय सुकर झाला. जळगाव महापालिकेच्या महापौर दीपमाला काळे यांनी इलेक्ट्रिक वाहनानं कार्यालय गाठलं. पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला त्यांनी प्रतिसाद दिलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभर इंधन बचतीचं आवाहन केलं. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जळगाव महापालिका प्रशासनानं कंबर कसली आहे. रायगड जिल्ह्यातील पेण इथे अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेच्या वतीनं राष्ट्रीय आगरी आध्यात्मिक संमेलनाचं आयोजन करण्यात आलं. 15 मे रोजी होणाऱ्या या संमेलनाचं उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार असून वनमंत्री गणेश नाईक आणि खासदार सुरेश म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बारामती तालुक्यातील होळ इथे पुणे जिल्ह्यातील 45 मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्रांचं ऑनलाईन उद्घाटन करण्यात आलं. यावेळी सर्वायकल कॅन्सर फ्री बारामती उपक्रमाचा देखील शुभारंभ करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते नितेश कराळे यांच्या विरोधात अंबाजोगाई पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला. भाजप प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी हा अर्ज देत कारवाईची मागणी केली आहे. जळगावातील भुसावळमध्ये वाढलेल्या तापमानामुळे हतनूर धरणात गेल्या वर्षीपेक्षा पाण्याचं बाष्पीभवन जास्त प्रमाणात होतंय. मिळालेल्या माहितीनुसार 10 दिवस पुरेल इतक्या 121 कोटी लिटर पाण्याची फक्त 4 दिवसातच वाफ झाली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येते.
मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकनाचा तिसरा टप्पा महाराष्ट्रासहित 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये येत्या 30 मे पासून टप्प्याटप्प्यानं सुरू केलं जाणार आहे, अशी घोषणा निवडणूक आयोगानं केली आहे। या प्रक्रियेत 37.63 कोटी मतदारांचा समावेश असणार आहे। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितलं की SIRचा उद्देश फक्त पात्र मतदारांची नोंद ठेवणं आणि अपात्र नावं वगळणं हा आहे। कोकणच्या डबलबारी क्षेत्रामध्ये प्रसिद्ध असलेले विजय सावंत यांची सिंधुदुर्ग आणि गोव्याच्या सीमेवर असलेल्या आरोंदा गावात भजनाची डबलबारी केली। या डबलबारी भजनात चक्क एक विदेशी पर्यटक दाखल झाले होते। केंद्र सरकारनं 14 प्रमुख पिकांचे हमीभाव जाहीर केले आहेत। त्यात धानाच्या हमीभावात केवळ 72 रुपयांनी वाढ केलेली आहे। धानाला आता प्रति क्विंटल 2441 रुपये हमीभाव मिळणार आहे। खतं बियाणे यांचे दर चौपट झाले असून लागवड खर्चात वाढ झाली आहे, पण त्या तुलनेत धानाला मिळणारा हमीभाव हा फारच कमी आहे। पायधुनी प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। 4 जणांचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याचं समोर आलंय। झिंक फॉस्फाईडमुळे मृत्यू झाल्याचं समोर आलं असून आत्महत्या की घातपात याचा पोलीस शोध घेत आहेत। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील ई-ऑफिसचा प्रयोग फसल्याचं समोर आलंय। पालिकेनं ई-ऑफिसच्या प्रयोगासाठी तब्बल 120 कोटींचा खर्च केला। 120 कोटी खर्चूनही कारभार कागदावरच आहे। वारंवार सर्व्हर बंद पडत असल्यानं पालिकेतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागतोय। पुण्याच्या दिवेघाट परिसरात बुलेटस्वारांनी धिंगाणा घातला। 100 ते 150 बुलेटस्वार सायलेन्सरचा मोठा आवाज करत फिरल्याची माहिती आहे। यातील काही तरुणांच्या हातात धारदार शस्त्र असल्याचा दावाही स्थानिकांनी केला आहे। यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे। यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होती आहे। मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेनं मोर्चाची हाक दिलेली आहे। दुपारी 3 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे। गिरगाव चौपाटी ते वर्षा दरम्यान हा मोर्चा काढला जाणार आहे। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं आंबा बागायतदार सहभागी होणार असून हापूस आंब्याला योग्य दर देण्याची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेनं केली आहे।